राजीव गांधी स्मारक समितीतर्फे हा चौथा सेमिनार होतोय। याच्यामध्ये भारतामध्ये जी लोकशाही प्रस्थापित झाली आहे, आपल्याला माहिती आहे 200 वर्ष व्यापार करण्याच्या हेतूने आलेले इंग्रज जेव्हा या देशात हुकुमशाह झाले तेव्हा त्यांना घालवण्याकरता सुमारे 90 वर्षांचा प्रदीर्घ लढा द्यावा लागला आणि त्यानंतर आपल्याला हे कुठं स्वातंत्र्य मिळालंय। आपण साधन संपत्ती देशाची उभी केलेली आहे आणि त्याच्यातनं देशाच्या शेवटच्या घटकाला माणसाला त्याचा लाभ मिळावा हाच उदात्त हेतू लोकशाहीचा होता। जगात आपली भारताची प्रगल्भ लोकशाहीवादी राष्ट्र म्हणून अशी ओळख देखील आहे। मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की प्रगतीसाठी विकासाकरता प्रसंगी कर्ज काढावं लागतं आणि कर्ज देत असताना त्या देशाची साधन संपत्ती ही किती आहे हे जागतिक बँक देखील बघते। आज आपण त्यावेळेला जेव्हा स्वतंत्र झालो तेव्हा सॅटेलाइट पासून अनेक विकासाचे प्रकल्प इन्फ्रास्ट्रक्चर उभारले गेले। आज भारतीय रेल धावते, लालपरी एसटीची धावते, तेव्हा आपला एक अभिमानाने ऊर भरून येतो की ह्या आपल्या देशाच्या साधन संपत्ती आहेत आणि त्याच्यावर आपण अनेक वेळा लिहिलेलं पाहतो की राष्ट्राची संपत्ती आहे, याचं नुकसान होऊ देऊ नका, ही एक भावना जोपासली गेलेली आजपर्यंतच्या याच्यामध्ये। आपण बघितलं प्रत्येक सरकारने त्यात अधिक भर टाकलेली आहे आणि त्याप्रमाणे वाटचाल केलेली आहे। आज 70 वर्षांनंतर ज्या लोकशाहीने भाषण स्वातंत्र्य, विचार स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या माध्यमातून जेव्हा भाजपचं मोदी सरकार ज्या ठिकाणी सत्तेत आले तेव्हा ते आल्यावर संसदेचा समोर माथा टेकला, संविधानाला नमस्कार केला। याचाच अर्थ हे अभिप्रेत होतं की लोकशाही मार्गाने कारभार करावा। परंतु आपण बघितलं, मागचे मी सत्रामध्ये सांगितलं की पूर्वीच्या ह्याच्यामध्ये ज्या काही विधेयक संसदेत मान्य होतात त्या चर्चा होऊन होतात आणि नंतरच त्याचं विधेयक कायद्यात रूपांतर होतं आणि ऑर्डिनन्स निघतो। परंतु ह्या सरकारची जर एक खासियत बघितली तर पूर्वीपेक्षा बरोबर उलटी आहे। पूर्वी युपीए काळात 70% विधेयक पहिली मान्य झाली आणि मग त्याचे 30% फक्त ऑर्डिनन्स निघाले आणि ह्यांनी मात्र 2014 ते 19 मध्ये 30% फक्त त्या ठिकाणी चर्चेला विधेयक आणले, 70% ऑर्डिनन्स काढले गेले। आणि 2019 नंतर दोन्ही आजचे प्रमुख वक्ते आदरणीय कुमारजी केतकर साहेब, राज्यसभा सदस्य, ज्येष्ठ पत्रकार, आणि अनिलजी देसाई साहेब हे देखील शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत आणि राज्यसभा सदस्य आहेत, हे दोन्ही आज साक्षीला आहेत या ठिकाणी। परंतु या सरकारने मात्र जे लॉ मेकर्स आहेत त्यांची भूमिका ऐकायची नाही। जे देशाला जनतेने लोकांनी कायदे करण्याकरता संसदेत पाठवले, जे संसदेचं अस्तित्व आहे त्या संसदेचं अस्तित्व, त्याची कार्यप्रणाली मात्र जिवंत ठेवायची नाही आणि नुसतं सिमेंटचं सारखं सेंट्रल विस्टा हजारो कोटींचं बांधायचं, तर हे दिखाऊपणा आहे आणि याच्या दूरगामी परिणाम या देशाला भोगावे लागतील आणि त्याच्या शंका कुशंका अनेकांच्या मनात आहेत। या ठिकाणी सार्वत्रिकरणाची संपत्तीचं चलनीकरणाच्या नावाखाली या सरकारने जेव्हा हे सगळ्या संपत्ती देऊ केल्या त्याच्यात अनेक प्रश्न उपस्थित झाले। काँग्रेस नेते राहुल गांधी आणि चिदंबरम यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले, परंतु त्याची उत्तरं आणि वेळोवेळी मीडियामधनं उपस्थित झालेले प्रश्न त्याची उत्तरं आजपर्यंत आम्हाला मिळालेली नाहीये। तर हाच आमचा एक प्रयत्न आहे आणि म्हणून ह्याच उद्देशाने हे चौथं सत्र या ठिकाणी आम्ही लोकांच्या समोर सादर करतो। चौथ्या स्तंभ हे माध्यम आहेत, त्यामुळे माध्यम हे वास्तवता आणि सत्यशोधक पत्रकारिता याचं एक प्रतीक समजलं जातं। परंतु राजीवजींनी 21व्या शतकात जाताना देशवासियांना एक शस्त्र दिलं, ते शस्त्र दिलं टेक्नॉलॉजीचं आणि त्याच टेक्नॉलॉजीच्या शस्त्राच्या आधारे आम्ही लोकांच्या समोर सत्य कथन सांगू इच्छितो आणि म्हणूनच हा आमचा सगळा खटाटोप वेबिनार आणि झूम आणि फेसबुकच्या माध्यमातून आणि याच्यातून जनतेने प्रबोधन व्हावं, लोकांना माहिती व्हावी, वास्तवता काय माहिती व्हावी आणि दर 5 वर्षांनी येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्या जनतेने काय भूमिका घ्यावी या जनतेला प्रबोधन व्हावं, हाच आमचा एक उद्देश या ठिकाणी आहे। आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो। आज या ठिकाणी शिवसेनेचे खासदार, ज्येष्ठ अभ्यासू नेतृत्व अनिलजी देसाई हे देखील महाविकास आघाडी सरकार जे स्थापन झालं त्याच्यामध्ये जे काही पृथ्वीराज चव्हाण असतील, अनिलजी देसाई असेल, यांनी सुप्रीम कोर्टात जी शेवटच्या वेळेला बॅटिंग केली आणि जे सुप्रीम कोर्टाने जे निर्णय दिले
त्याच्यात अनिल देसाईंचा एक मोठा सिंहाचा वाटा आहे. पृथ्वीराज चव्हाण हे दोघेही त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टात गेले होते आणि म्हणून महाविकास आघाडी सरकार हे लोकशाही मार्गाने राज्यात उद्धवजींच्या नेतृत्वाखाली स्थापन होऊ शकलं आणि अतिशय चांगल्या पद्धतीने हे कारभार केला जात आहे. मी या ठिकाणी अनिलजी देसाई हे प्रथम बोलतील आणि लोकशाही का खाजगीशाही हा जो प्रश्न लोकांच्या समोर आहे, त्याच्यात अनेक एअरपोर्ट त्यांनी देऊ केलेले आहेत, अनेक बंदरं आहेत, अनेक स्टेशन्स आहेत, अनेक हजारो किलोमीटरचे रस्ते आहेत, विमानतळ आहेत. हे जर आपण खाजगीकरणाच्या माध्यमातून भांडवलदारांच्या घशात घालत असू तर आपण ह्या शासकीय उपक्रम सार्वजनिकरित्या चालवण्याच्या कर्तव्यापासून पलायन करतो का? ही एक मोठी भूमिका या ठिकाणी या केंद्र सरकारच्या समोर प्रश्नचिन्ह म्हणून उभी राहिली आहे. म्हणजे ज्यासाठी लोकांनी निवडून दिलं ते पोस्ट, दळणवळण खातं आणि एअरपोर्ट ज्या काही हे आहे त्या मात्र सेवा म्हणून त्या द्यायच्या नाही आणि त्याच्यापासून पाठ फिरवायची, हे कर्तव्यापासूनचं पलायन आहे असं आमचं तरी मत आहे. याविषयी आपण यथोचित मार्गदर्शन करावं आणि प्रबोधन करावं. खासदार अनिलजी देसाई यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. धन्यवाद. धन्यवाद. सर्वप्रथम मी राजीव गांधी स्मारक समिती आपल्या या संस्थेचं खरोखर मनापासून अभिनंदन करतो. आपलं व्यक्तिशही अभिनंदन करतो की अशा प्रकारची चर्चासत्र आपण जी आयोजित केलेली आहे यातून एक समाज प्रबोधनाचं म्हणा किंवा एक विचारांची देवाणघेवाण आणि आपले जे काही विचार आहेत हे एका मंचावर आणून त्यामधनं समाजाचं अर्थात हे शेवटी प्रत्येकजण जे आपले विचार देणार त्यातून एकच धागा जो एक आपल्याला दिसतो सगळ्यांचा, तो या समाजाला आपण कशा रीतीनं पुढे नेऊ. आज आपण जो व्यापक असा फार मोठा विषय आपण मांडलेला आहे की या देशामध्ये लोकशाही असून मग ही लोकशाही आहे आणि मग यातून हे खाजगीकरण वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत की लोकशाही आहे का खाजगीशाही आहे, अशा प्रकारचं जे एक फार मोठा प्रश्न संबंध देशाला आज पडतोय. याचं कारण की आज लोकसभा म्हणा, राज्यसभा म्हणा, यातून जे लोकांना प्रतिनिधित्व करणारे जे लोकप्रतिनिधी आहेत ह्या लोकप्रतिनिधींच्या मार्फत आणि ज्या पद्धतीनं लोकसभा टीव्ही म्हणा, राज्यसभा टीव्ही म्हणा, जे आपण आज सत्र सुरू असताना आपल्याला तिथं चाललेला कारभार हा आपल्या सगळ्यांना जनतेला दिसतो, भारतवर्षाला दिसतो. त्यातून आपल्याला एक प्रतिबिंबित होतं किंवा एक सर्वसाधारण माणसाला कळतं की देश कुठं चाललाय. आज मग तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे विधेयक जास्त असतात का ऑर्डिनन्सेस जास्त आणलेले असतात, मग हे गव्हर्नमेंट करत होतो का याच्या अगोदर असलेलं गव्हर्नमेंट करत होतं. या सगळ्या ह्याच्यामधनं शेवटी लोकांची टिप्पणी जनमताचा कानोसा म्हणून हे जे वृत्तपत्रातनं एक सत्र एक चांगला एक प्रकार जो आहे त्यातून आपल्याला या गोष्टी दिसत असतात. आज सहज जर आपण विचार केला की आपण कुठल्या दिशेनं जात आहोत. आज एअर इंडिया बघा, एअर इंडिया विकणार, एअर इंडिया काढणार, एअर इंडिया अगदी लॉसेस 60-60 हजार कोटीपर्यंत गेलेले आहेत. याची कारण मीमांसा झाली, कोण याला जबाबदार आहे. आणि शेवटी आज ज्या पद्धतीनं त्याच्या निविदा वगैरे या सगळ्या ठरवल्या, मग त्याच्यामध्ये एअर इंडिया हे घेण्यासाठी सरसावली ती टाटा ज्यांनी सुरू केलेलं होतं. ही विमान कंपनी त्यांनी या 20व्या शतकामध्ये जी सुरू केलं होतं तीच लोक आज पुन्हा एकदा त्या विमान कंपनीला घेण्यासाठी सरसावले. स्पाइसजेट त्यांच्या बरोबर होती, परंतु त्यांची निविदा ही अंतिम ठरली. आज एअर इंडिया एक नॅशनल कॅरियर, एक अभिमानाची गोष्ट होती. इट्स अ नॅशनल प्राईड. आणि याच्यामुळे जो एक त्याचा लोगो होता, जो एक महाराजा होता, त्या महाराजाला कशा प्रकारच्या माध्यमातून जावं लागलं, काय चढ उतार या एअर इंडियाने पाहिले. एअर इंडियासाठी जी धोरणात्मक निर्णय घेतले गेले केंद्रीय एव्हिएशन डिपार्टमेंटने जे काही केंद्रीय खात्यातल्या एव्हिएशन डिपार्टमेंटच्या मंत्र्यांनी वेगवेगळ्या वेळी जी काही डिसिजन झाली, ही डिसिजन देशाच्या हिताची होती का, ही डिसिजन एअर इंडियाच्या हिताची होती का. आणि मग तिथून जो प्रवास सुरू झाला, आज 2007ला इंडियन एअरलाइन्स तुम्ही मर्ज केली, इंडियन एअरलाइन्सचं विलिनीकरण एअर इंडियामध्ये केलं आणि सगळी लोक किंवा जे विश्लेषक आहेत त्यांनी आपापलं विश्लेषण देत असताना तिथून खरी एअर इंडियाची सुरुवात झाली लॉसेस त्यांचे वाढायला. पण त्याच्या अगोदर
एअर इंडियाला जो काय त्यांच्या याच्यामधला खेळ होता तो वेगवेगळ्या प्रकारे कशा रीतीने झाला, त्या वेळेच्या गव्हर्नमेंटने काय केलं, फ्लीट खरेदी तुम्ही कुठच्या वेळेला केली, फ्लीट खरेदी म्हणजे एअर इंडियाची विमानं ताफ्यात जी तुमची होती त्याच्यापेक्षाही जास्त तुम्हाला हवी होती का, हवी नसताना मग ते डिसिजन कोणी केलं, का एवढी विमानं ऍट अ टाइम खरेदी करण्यात आली. एअर इंडियाचे जे काही प्रॉफिटेबल रूट्स होते, इंटरनॅशनल रूट्स होते, ते इंटरनॅशनल रूट्स देण्याचं काम कोणी केलं, इंटरनॅशनल रूट्स विकले का गेले, तिथं त्या फॉरेन एअरलाइन्सनी त्याचा ताबा घेतला, त्या गोष्टी झाल्या. ही जी धोरणात्मक निर्णय होते, या धोरणात्मक निर्णयामध्ये एअर इंडिया ऍज अ कॉर्पोरेट बॉडी काम करत होती, कारण कंपनी म्हणून फॉर्म केलेली होती. आणि एअर इंडिया जर कमर्शियल आणि फायनान्शियली वायबल होत असणारी कंपनी, मग त्याच्यावर पॉलिटिकल इन्फ्लुएन्स होता का, त्या याच्यामध्ये एम्प्लॉईजचे तुम्ही बऱ्याचदा आहे की असंही निर्वाळा दिला गेला की बरेचसे एम्प्लॉईज इंटरनॅशनल लेवलला एक विमान मॅन करण्यासाठी किंवा एका विमानाचं व्यवहारीकरण जे असतं त्या व्यवहारीकरणामध्ये साधारण 125 लोक लागतात, तर आपल्या देशामध्ये एका विमानाला 750 लोक एअर इंडियामध्ये घेतली जात होती. हे असं विषम असं समीकरण त्यामध्ये होतं आणि त्यामुळे त्याचा फटका फार सातत्याने पडत गेला. पण हे कितपत खरं आहे, यामध्ये एम्प्लॉईजला तुम्ही जास्त एम्प्लॉईज घेतले म्हणून तुम्ही हे दाखवता, ह्या अशा प्रकारचं याला कुठं काही हे नव्हतं. आज शेवटी 60,000 कोटीचं जे काही व्याज होतं, 60,000 कोटीचं कर्ज होतं सॉरी, आणि त्याला तुम्ही 22-23 हजारच्या 20 हजारच्या त्यांच्या निविदांच्या ह्याला हे करून बाकीचं कर्ज तुम्ही आज कशा रीतीने हे करणार, केंद्र सरकार त्याच्यामध्ये त्याचा भार उचलणार, कुठपर्यंत उचलणार, कशा प्रकारे हे करणार, याचं एक गणित तुम्ही मांडलेलं आहे. आपल्याला टाटा सारख्या समूहाजवळ ज्यांच्याजवळ खरोखर एक उदात्त विचार होता, टाटा हे कॉर्पोरेट हाऊस असलं तरी काही कॉर्पोरेट हाऊसेस आजचे किंवा आपण क्रोनिक कॅपिटलिझम म्हणतो, क्रोनिक कॅपिटलिस्ट आणि टाटा ह्याच्यामध्ये खूप फरक आहे. कारण टाटा समूहाचा जो एक विचार होता हा उदात्त विचार, त्याच्यामध्ये फिलंथ्रॉफी होती, त्याच्यामध्ये समाजाचं उदात्तीकरण, समाजाचा विकास होणं, राज्याचा विकास होणं, देशाचा विकास होणं हे एक फार मोठं धोरण त्यांच्याजवळ होतं. त्यामुळे टाटा समूहाकडे एअर इंडिया गेल्याने माझं असं मत आहे की येणाऱ्या काळामध्ये सुधारणा निश्चित करून एअर इंडिया पुन्हा एकदा चांगल्या रीतीनं तो महाराजा ताठ मानेनं जगामध्ये आपल्याला जाताना दिसेल. हा झाला एअर इंडियाचा भाग. आज आपण जर फक्त जास्त मागे न जाता कुमार केतकर साहेब त्याच्याबद्दल सुद्धा बोलू शकतील की एक राष्ट्रीयकरण जे त्यावेळच्या स्वर्गीय पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी फार मोठं धाडसी चांगलं पाऊल घेतलं होतं की वेगवेगळ्या बँका, इन्शुरन्स कंपन्या, काही ही जी याच्यामध्ये प्रायव्हेटायझेशनचा एक फार मोठा भाग होता, त्या बँका, त्या इन्शुरन्स कंपन्यांना 70च्या दशकामध्ये त्यांनी ज्यावेळेला राष्ट्रीयकरण केलं, तर आपण जर पाहिलं तर खऱ्या अर्थानं आज बँका, इन्शुरन्स कंपन्या हे राष्ट्रीयकरण केल्यानं मी स्वतः जे माझं ऑब्झर्वेशन किंवा माझं जे एक हे मी केलेलं आहे की खऱ्या अर्थानं 70च्या दशकामध्ये या राष्ट्रीयकरण केलेल्या कंपन्यांच्या माध्यमातून आजचा जो मध्यम वर्ग म्हणून देशाच्या संपूर्ण याच्यामध्ये जो मध्यम वर्ग, नाहीतर त्याच्या अगोदरचं गरिबी आणि फार मोजकं म्हणजे 90% जास्त गरीब आणि सिंगल डिजिट मध्ये असलेले श्रीमंत, अशा प्रकारचं हे होतं. त्यामध्ये सायझेबल असा मध्यम वर्ग हा आपल्या देशामध्ये निर्माण होण्याचं काम जर कोणी केलं असेल तर त्या स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या त्या धोरणात्मक निर्णयांमुळे. 70च्या याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर बँका, इन्शुरन्स कंपन्यांचं जर तुम्ही घेतलं, मी बाकीच्या ऑइल इंडस्ट्रीला सुद्धा हे करेन, ऑइल सेक्टरमध्ये सुद्धा तशा प्रकारचं झालं, परंतु हा जर बेसिक वर्ग पाहिला तर याच्यामध्ये चांगल्या रीतीनं रोजगार निर्मिती झाली. आज त्यावेळच्या, कारण याचं साधर्म्य मी या एका गोष्टीसाठी सांगेन की त्यावेळेला 70च्या दशकामध्ये शिवसेना, आदरणीय शिवसेना प्रमुख आमचे बाळासाहेब ठाकरे यांनी लोकाधिकार समिती म्हणून एका संघटनेची निर्मिती केली 1973 साली. ही लोकाधिकार समिती प्रामुख्यानं फक्त या राष्ट्रीयकृत उद्योगांमध्ये मराठी तरुणांना, त्यावेळेला अर्थात मराठी तरुण म्हटल्यानंतर भूमिपुत्र ही संज्ञा होती त्याची,
मराठी तरुणांना, कारण मुंबईमध्ये नोकऱ्या निर्माण होत होत्या, नोकऱ्यांचं जर तुम्ही एकत्रित हे पाहिलं तर चांगली गुणवत्ता असून त्यांच्याजवळ असलेलं क्वालिफिकेशन असून नोकऱ्या मिळत नव्हत्या. नोकऱ्यांवर हक्क इतर परप्रांतातून आलेले लोक हे करायचे आणि त्यासाठी भूमिपुत्रांची मोहीम म्हणून राबवली होती, ज्याला राजकीय रंग अशा त्यावेळच्या राज्यकर्त्यांनी आणि त्या पक्षांनी दिला गेला की हे फक्त संकुचित आणि फार याने पेरोकियल व्ह्यूने, कम्युनल व्ह्यूने हे बघतायत, हे फक्त मराठी करतायत, अशा प्रकारचे कुठेतरी हे दाखवलं. परंतु ती फार मोठी चळवळ शिवसेना प्रमुखांनी राबवली आणि लोकाधिकार समितीच्या माध्यमातून असंख्य तरुण तरुणींना शिवसेनेच्या माध्यमातून नोकऱ्या लावल्या गेल्या. त्या बँकांमध्ये होत्या, इन्शुरन्स कंपन्यांमध्ये, ऑइल सेक्टरमध्ये होत्या, एव्हिएशन सेक्टरमध्ये होत्या, या वेगवेगळ्या राष्ट्रीयकृत उद्योगांमध्ये, अगदी रेल्वे, शिपिंग, या सगळ्या याच्यामध्ये होत्या. त्यातून हा मध्यम वर्ग, सशक्त असा मध्यम वर्ग होताना दिसला. याचं एक वेगळं जर आपण वेगळ्या पद्धतीनं पाहिलं तर समाजामध्ये आर्थिक स्थैर्य, अशी कुटुंब निर्माण झाली ज्यांना एक आर्थिक स्थैर्य मिळालं. एक चांगलं BA BCom वगैरे ही त्यावेळीच्या डिग्रीज होत्या साध्या. मध्यमवर्गीय वर्ग तयार झाला. आज याच मध्यमवर्गीयांच्या मुलांनी पुढचं शिक्षण, कारण आई वडील दोघांनी नोकरी केल्यामुळे या राष्ट्रीयकृत उद्योगांमध्ये आज त्यांची मुलं चांगलं शिक्षण घेऊन, प्रोफेशनल डिग्रीज घेऊन, कोण चार्टर्ड अकाउंटंट, कोण इंजिनियर, कोण आर्किटेक्ट, डॉक्टर्स, तुम्ही म्हणाल त्या प्रोफेशन मध्ये ही मुलं दिसत आहेत. IT क्षेत्रामध्ये एवढी प्रगती केलेली ही सगळी मुलं महाराष्ट्रात जर आपण काढलं, अर्थात देशामध्ये इतर राज्यातूनही गेलेले आहेत, परंतु महाराष्ट्रातील तरुणांचा आणि महाराष्ट्रातील IT शिक्षण चांगलं घेतलेल्या मुलांचा जर आज भरणा जर तुम्ही सिलिकॉन व्हॅलीच्या याच्यामध्ये बघितलं किंवा पाश्चात्य देशांमध्ये पाहिलं तर ITच्या माध्यमातून गेलेली ही मुलं चांगल्या ठिकाणी, अगदी कॉर्पोरेट सेक्टर पासून ते त्यांच्या त्या क्षेत्रामध्ये आज भारताचं प्रतिनिधित्व म्हणणार नाही, पण भारत तिथं तुम्हाला दिसतोय आणि त्या देशांच्या त्या आर्थिक स्थैर्याला किंवा आर्थिक वाढीला आपल्या लोकांचीच मदत होते. त्यामुळे या गोष्टी आपण पाहिल्या. या बँका, इन्शुरन्सच्या माध्यमातून आपण बरंच पुढे गेलो. 90च्या दशकाच्या जवळ ऑटोमेशन आलं. जसं आपण म्हटलं की राजीव गांधींनी एक टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट किंवा त्यांनी जो काही एक याचा जो आपल्याला हे दिला, तांत्रिक शिक्षण म्हणा किंवा तांत्रिकतेचा भाग, की ह्याने आपण पुढे जायला पाहिजे, टेक्नॉलॉजी शुड बी डेव्हलप, मध्ये त्यांनी टेलिकॉम सेक्टर मधनं हे केलं आणि पुढे मग ज्या दिशेने आपण गेलो ऑटोमेशनच्या भागामध्ये, ऑटोमेशन झाल्यानंतर अर्थात या सेक्टर्सला, या राष्ट्रीयकृत उद्योगांना सॅच्युरेशन आलं. तिथे प्रमाणामध्ये नोकऱ्या ज्या 70च्या दशकामध्ये मिळत होत्या त्याला प्रमाण ते कमी झालं आणि या बँकांच्या याला एक वेगळं वळण लागलं. बँकांच्या याच्यामध्ये पॉलिटिकल इन्फ्लुएन्सेस जास्त व्हायला लागले. क्रेडिट ऑफटेक जो होता, ते क्रेडिटचं जे काही वितरण व्हायचं त्या मोठमोठ्या लोन्समध्ये पॉलिटिकल वेटेज यायला लागलं, कुठं या गोष्टी व्हायला लागल्या. आणि मग 2000च्या शतकापासून आपण बघत आलो की एक वेळ ज्यावेळेला 2008 मध्ये अगदी जगामध्ये आणि अमेरिकन याच्यामध्ये ज्यावेळेला फार मोठा असा झटका म्हणा किंवा ज्या गोष्टी तिथे याचं हाऊसिंगच्या माध्यमातून आणि वेगवेगळ्या माध्यमातून ज्यावेळेला झालेल्या कर्जांचं वितरण एका वेगळ्या विशिष्ट पातळीपेक्षा जास्त याचं झालं आणि त्यावेळेला डबघाईला आल्या. लेमन ब्रदर्स पासूनचं जे काही आपण पाहिलं त्याचा झटका त्या मानानं आपल्या देशामध्ये आपल्या ह्यांना झाला नाही. आपल्या सुदैवाने आपण वाचलो. परंतु या सगळ्या गोष्टी होत असताना त्याच्यानंतरच्या गोष्टी आपण नंतर NPA वगैरे ह्याच गोष्टी सगळ्या बघत गेलो. मग रिकॅपिटलायझेशनचा जमाना आला आणि मग 2014च्या या वेळेला किंवा 2014 येण्या अगोदर अशा प्रकारचं UPA गव्हर्नमेंटच्या वेळेला ज्या गोष्टी सातत्यानं बाहेर काढल्या गेल्या की सगळ्या स्कॅम्स झाले, मग ते तुमच्या कोल सेक्टरमध्ये असतील, स्टील सेक्टरमध्ये असतील, पॉवर सेक्टरमध्ये, या सगळ्या बाबतींचं एक फार मोठ्या प्रमाणावर अशा प्रकारचं अशा आंदोलनं आणि मोहिमा उघडल्या गेल्या. आणि तिथून मग ज्या वेळेला NDAचं सरकार आलं, मोदी साहेबांच्या सरकारच्या याच्यामधनं, की अशी एक अपेक्षा होती की खरोखर चांगल्या रीतीनं आता या देशाला दिशा मिळेल. आपण खरोखर चांगल्या रीतीनं डबल डिजिटमध्ये आपले सगळे इंडिकेटर्स होते, GDP ग्रोथ होता, आपण चांगल्या रीतीनं देश पुढे जात होता, प्रोग्रेसिव्ह असा ग्राफ आपल्याला दिसत होता. परंतु हे दिसत असताना नंतर अचानक आलेली तुमची नोटबंदी,
अचानक फॉर्मलाइज करण्यासाठी घेतलेलं पाऊल म्हणून इन्फॉर्मल सेक्टर कम्प्लीट तुम्ही बंद केलं. या देशाची जडणघडण कुठच्या प्रमाणावर आपण कुठे जात होतो आणि त्यावर घातलेला घाला, यामुळे लोकांच्या नोकऱ्या जाण्यापासून, लहान सहान उद्योग बंद होण्यापासून ते अगदी देशोधडीला लोक लागले. हे प्रकार आपण नोटबंदीच्या काळामध्ये पाहिले. नोटबंदी नंतर जीएसटीचं इंट्रोडक्शन, जे आपण जीएसटी हे केलं, घाईघाईनं जीएसटीचं हे केल्यानंतर आजही जीएसटी त्याच ह्याच्यामधनं जात आहे. जीएसटी आज 5 बँड्स राहिलेलं वन नेशन वन टॅक्स म्हणून जे काही एक संज्ञा आणि या देशाला सावरण्याची एक हे होती, आता त्याचा रेव्हेन्यू वाढतोय. परंतु जीएसटी काउन्सिल्स, प्रत्येक राज्याच्या ह्याच्यामध्ये असलेले अर्थमंत्री बसून त्यासाठी झगडतायत आजही की हे कशा रीतीने हे करावं, कुठच्या बँडवर आपण आणून ठेवावं, किती बँड्स असावेत, या सगळ्या गोष्टींचं हे होत आहे. आज साध्या साध्या गोष्टींवर लोक हे होत आहेत. आज तुम्ही मगाशी बोलताना बोललात एअरपोर्ट आहे, आज रेल्वे स्टेशन्स आहेत, रेल्वेज आहेत, किंवा आज तुम्ही इव्हन बंदर आहेत, पोर्ट्स आहेत, याचं राष्ट्रीयकरण, याचं हस्तांतरीकरण, राष्ट्रीयकरण असलेल्या गोष्टी आज तुम्ही देताय. पोर्टसाठीचा कायदा तुम्ही पास केला, मेजर पोर्ट्स तुम्ही हँडओव्हर केले. राज्यसभेमध्ये आम्ही याच्यावर याला विरोध केला की कशा तऱ्हेनं तुम्ही करताय. आज मुंबईमध्येच तुम्ही जर पाहिलं तर मुंबई महानगरपालिका एक अथॉरिटी आहे, त्या ह्याला तुम्ही आज त्याच्या जोडीला आज मेजर पोर्ट्स तुम्ही ट्रान्सफर करून त्यांना अधिकार देऊन त्यांना पॅरलल असे अधिकार दिलेले, त्या अथॉरिटी निर्माण केल्या. उद्या या गोष्टींवर जे काही एक कंट्रोल होता, हा कंट्रोल आपला जातोय. अगदी बोलल्याप्रमाणे रिसोर्सेस ज्या, या साधन संपत्ती जी काही या देशाची झालेली आहे, एवढ्या वर्षांमध्ये क्रिएट झालेलं सगळं हे आहे, हे काही थोडक्या अशा धनाढ्यांच्या किंवा कॅपिटलिस्टच्या हातामध्ये देऊन हे आपल्याला परवडणार आहे का? परवा एक बातमी वृत्तपत्रातनं आली, मला वाटतं टाइम्स ऑफ इंडिया मध्ये, टाइम्सलाच होती, की आज युजर फी तुम्ही प्लॅटफॉर्म्सवर, रेल्वे स्टेशनवर तुम्ही युजर फी 10 रुपये ते 50 रुपये लावणार. आज युजर फी तुम्ही एअरपोर्टच्या याच्यामध्ये डेव्हलपमेंट करताना तुम्ही लावली, प्रायव्हेट यांनी घेतलं, त्यांच्यावर तुमचा हिशोब आहे का? आज कुठल्या एअरपोर्ट डेव्हलप करताना तुम्ही अमाप जागा त्यांना दिली, एअरपोर्टच्या बाजूबाजूला त्यांनी मोठमोठी 7 स्टार 5 स्टार हॉटेल्स उभारली. आज या सगळ्या गोष्टी कुठपर्यंत गेल्या, याचं ऑडिट आहे का? याच्यामधनं आपल्याला सरकारला जे काही अपेक्षित होतं ते मिळतंय का? आणि याच्यावर पुन्हा या देशाचा मालकी हक्क सांगता येतोय का, तो आहे का? या सर्व गोष्टी आहेत. साधारण आज रेल्वेच्या स्टेशनला तुम्ही कुठेतरी तुम्ही प्रायव्हेट लोकांना दिल्यानंतर 50 रुपये जर तुम्ही साधारण लावत असाल तर रेल्वे इज अ लाईफ लाईन ऑफ द पीपल, कॉमन पीपल ऑफ इंडिया. आज त्या लोकांना परवडणार आहे का? या सर्व गोष्टी आपण जर पाहिल्या तर यातून हे सारखं आपल्याला हे होतं, एक प्रश्न मनामध्ये उभा राहतो, आपला देश आपण जातोय कुठं? आज ज्या नोकऱ्या, रोजगार आज प्रत्येकाच्या हातामध्ये, आज ती ताकद राहिली का? आज गव्हर्नमेंटने खरं पाहिलं तर या कोविडच्या महामारीच्या नंतर लगेचच्या लगेच तुम्हाला पब्लिक एक्सपेंडिचर फार मोठ्या प्रमाणावर करायला पाहिजे होतं. आज पब्लिक एक्सपेंडिचर केलं, लोकांच्या हातात जर काही, लोकांच्या हातात जर स्पेंडिंग जर हे असेल तर तुमच्या याला अर्थचक्राला गती मिळेल. परंतु हे न करता आपापल्या पद्धतीनं जे काही प्रोजेक्ट्स आहेत, ज्या काही गोष्टी आहेत, त्या गोष्टी अशाच रेटून लावायच्या. आज शेतकऱ्यांचे प्रश्न, परवा लखीमपूर खिरीला झालेली जे काही प्रकरण आहे, या प्रकरणाला जबाबदार कोण? याची आज सुद्धा तुम्ही अटक करताना, दोषी असलेले अटक करताना काहीतरी वेगवेगळ्या पद्धतीने विचार करून लोकांचा एवढा आक्रोश बघितल्यानंतर सुद्धा तुम्हाला उशीर होतोय. का उशीर होतोय? ही जी प्रकरणं आहेत, ही संवेदनशील प्रकरणं आहेत. अशा प्रकारे जे शेतकरी एवढे तिथे त्या दिल्लीच्या सीमेवर बसून जर त्यांचं आंदोलन असेल, ते म्हणतायत की ती जे तुम्ही केलेले कायदे आहेत, ज्याला सगळ्या पक्षांनी त्या बाबतीमध्ये पुढाकार घेऊन हे प्रकर्षानं पुढे आणलं, अगदी सरकारच्या पार्लमेंटच्या हाऊसेसमध्ये त्यावर प्रखरतेनं बोलण्यात आलं, प्रखरतेनं त्याला विरोध केला गेला. या कुठच्याही गोष्टीला न जुमानता तुम्ही अशा रीतीनं या गोष्टींकडे दुर्लक्ष करणं आणि दुसऱ्या बाजूला डिसइन्व्हेस्टमेंटचं टार्गेट ठरवलेलं ते मात्र आम्ही आमच्या रीतीनं करूनच घेणार, किंबहुना ते कमी होता कामा नये. त्यामध्ये आम्हाला तो ठरवलेलं टार्गेट 1.76 लाख करोड हे जे टार्गेट ठरवले, हे याला मार्च पर्यंत अचीव कसं करायचं, अशा प्रकारचं जे काही एक धोरण आहे,
हे धोरण देशाला कुठे घेऊन जाणार हा एक फार मोठा प्रश्न लोकांच्या मनात आहे. आणि लोकांच्या मनात असलेला प्रश्न हे सरकारचं प्रथम कर्तव्य आहे की या कानोशाचं कुठेतरी आपल्याला त्याची जबाबदारीनं त्याची जाण ठेवून लागलीच किंवा येणाऱ्या काळामध्ये तशी पावलं उचलून लोकांना खऱ्या अर्थानं स्थैर्य द्यावं, म्हणजे लोकांना खरोखर वाटेल दिस डेमोक्रेसी इज बाय द पीपल, फॉर द पीपल अँड ऑफ द पीपल. मी पुन्हा एकदा आपल्या राजीव गांधी स्मारक समितीच्या आमचे गोपाळ तिवारी आहेत, आपण सगळ्यांना खूप खूप धन्यवाद देतो की ही चर्चासत्र यातूनच विचारांचं मंथन होऊन काहीतरी चांगलं आपण आपल्या देशासाठी देऊ शकू. शेवटी हा खटाटोप आपण सगळे मिळून एकच करतोय की यातून चांगलं व्हावं, देशाचं चांगलं व्हावं. कोण सरकारवर टीका करण्याचा प्रश्न नाही, परंतु सरकार जिथं खऱ्या अर्थानं आपल्याला वाटतं की बाबा इथं हे असं करू नये, साधी माणसं असतात, साधे विचार असतात, पण या विचारांना जर कुठेतरी याची दखल घेतली तर यातून चांगलंच घडेल. पुन्हा एकदा धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद अनिलजी. आपण अतिशय प्रगल्भ आणि प्रखर विचार मांडलेत. हे डिसइन्व्हेस्टमेंटचं धोरण देशाला कुठे नेणार याविषयी प्रकट चिंता व्यक्त केली. त्याचबरोबर एअरपोर्टच्या बाहेर एअरपोर्ट देताना त्याच्या आसपासच्या जागा आपल्या मर्जीतल्या उद्योगपतींना देण्याचं जे धोरण आहे, रेल्वे सेवा ही लाईफलाईन आहे, हे आज या सरकारला समजावून द्यावं लागतंय. हेच देशाचं दुर्दैव आहे का? नोटबंदी, जीएसटी मुळे देशाला हे निर्णय देशाला तारक नव्हे तर मारक ठरले, हेही आपण त्या ठिकाणी स्पष्ट केलं. आणि अशा प्रकारे हे धोरण हे नक्कीच निश्चितच फायदेशीर नाहीये. हे डिसइन्व्हेस्टमेंटचं धोरण 6.5 लाख कोटीच्या बदल्यात आपण प्रचंड मोठी सार्वजनिक संपत्ती फक्त 4 वर्षासाठी देत आहोत. मग त्या सध्याचा अस्तित्वातील रोजगारांचं काय, त्याच्यानंतर 4 वर्षानंतर काय परिस्थिती होणार आहे, किंवा याविषयी अनेक अशा सगळ्या परिस्थितीत मला एकच मोठा मुद्दा लक्षात आणून द्यावा इच्छितो दर्शकांना देखील, की काल परवा वर्तमानपत्रात पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार जे सुब्रमण्यम आहेत त्यांनी राजीनामा दिला. इतक्या महत्वक्रुशल टाइमला पूर्वीचे पंतप्रधान अरविंद सुब्रमण्यम देशाचे आर्थिक सल्लागार यांनी राजीनामा दिला. त्याविषयी चर्चा झाली. त्यांनी तर नंतर सांगितलं की म्हणजे याचे जे आकडे आहेत विकास दराचे ते चुकीचे पद्धतीने मांडले जात आहेत. आणि त्याच्यानंतर आज एवढी मोठी संपत्ती देत असताना एक राज्याच्या देशाच्या पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार दुसरे हे के.व्ही. सुब्रमण्यम हे देखील राजीनामा देत आहेत. ही चिंतेचीच बाब आहे. वास्तविक त्यांनी अशा परिस्थितीमध्ये आपली धोरणं आणि जे काही दिले त्याची जबाबदारी, अकाउंटेबिलिटी पाळली पाहिजे आणि त्याप्रमाणे शेवटपर्यंत राहिलं पाहिजे अशी अपेक्षा होती. पण असो, त्यांना काही गोष्टी कदाचित रुचल्या नसतील म्हणूनच त्यांनी राजीनामा दिला. हे सर्वसाधारण जनतेला समजण्या इतकी जनता खुली नाही असं मला तरी वाटतं. यानंतर ज्येष्ठ अभ्यासक, ज्येष्ठ पत्रकार आणि कुमारजी केतकर राज्यसभेचे काँग्रेसचे ज्येष्ठ सदस्य नेते आहेत, त्यांनी या विषयावर आपलं परखड मत व्यक्त करावं. ज्या ज्या शंका आमच्या माध्यमातून उपस्थित केलेल्या आहेत, रोज शंका उपस्थित होत आहेत, याविषयी हे सरकार देशाला नेमकं कोणत्या दिशेने घेऊन चाललंय याविषयी आम्हाला प्रबोधन करावं, आमच्या दर्शकांना प्रबोधन करावं आणि आपले मौलिक विचार या ठिकाणी मांडावेत. मी आदरणीय कुमारजी केतकर यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. धन्यवाद. सर्वप्रथम मी राजीव गांधी स्मारक समिती आणि गोपाळराव तिवारी यांचे आभार मानतो की त्यांनी या अत्यंत महत्वपूर्ण विषयावरती एक प्रबोधनात्मक असा हा परिसंवाद गेले काही आठवडे चालू ठेवलेला आहे. हा अतिशय आवश्यक आहे, कारण हा आपल्या भारतीय नागरिकांच्या दैनंदिन जीवनाचा आणि दैनंदिन अर्थव्यवस्थेचा प्रश्न आहे. आपल्याकडे बेकारी वाढणार का बेकारी कमी होणार, उद्योगधंदे वाढणार का उद्योगधंदे कमी होणार, शेतीमध्ये गुंतवणूक होणार की नाही, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं हा जो आज विषय निवडलेला आहे खाजगीकरण आणि लोकशाही याच्याशी निगडीत आहे. एक पहिल्यांदा आपण लक्षात ठेवलं पाहिजे की सार्वजनिक क्षेत्र असं ज्याला आपण म्हणतो, म्हणजे पब्लिक सेक्टर असा शब्द जेव्हा वापरतो त्यावेळेला त्याचे नक्की अर्थ काय आहे. आता रेल्वे हे पब्लिक सेक्टर आहे
पण त्याच वेळेला ते गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अंडरटेकिंग आहे, म्हणजे पब्लिक सेक्टर पेक्षा त्याचं स्वरूप थोडंसं वेगळं आहे. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अंडरटेकिंग रेल्वे हे इंग्रजांच्या नंतर आपण रेल्वे ताब्यात घेतली. इंग्रजांच्या काळामध्ये 2 इंग्रज कंपन्यांची रेल्वे होती, ती आपण भारतीय रेल्वे केली, म्हणून त्याला आपण इंडियन रेल्वे म्हणतो. ते गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अंडरटेकिंग आहे, त्याचा भाग वेगळा आहे. त्याच्यामध्ये आपण गुंतवणूक केली नाही, आपण रेल्वे सुरू केली नाही, आपण रेल्वे रूळ बांधले नाही, आपण रेल्वेचा स्टाफही त्यावेळेला घेतला नाही. आपण जी अस्तित्वात रेल्वे होती ती भारतीय सरकारची एक साधन संपत्ती झाली. दुसरा प्रकार जो आहे सार्वजनिक क्षेत्रातला तो असा आहे की जिथे भारत सरकारने गुंतवणूक केली, खाजगी क्षेत्रात तर नाही, भारत सरकारने गुंतवणूक केली. म्हणजे मग त्याच्यामध्ये त्यांनी भिलईचा कारखाना आणला, दुर्गापूरचा कारखाना आणला, भाकरा नांगल धरण बांधलं, ॲटॉमिक एनर्जी बांधली. हे आपल्या सरकारने केलेली गुंतवणूक आहे, ती कुठच्या खाजगी कंपनीने केलेली गुंतवणूक नाही. त्या सार्वजनिक क्षेत्रामध्ये आपण गुंतवणूक करून ते सार्वजनिक क्षेत्र निर्माण करतो. हा त्याचा दुसरा भाग झाला. पहिला झाला गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अंडरटेकिंग, दुसरा झाला आपण गुंतवणूक करून जे कारखाने उभे केले किंवा जे उद्योग उभे केले त्याचा. तिसरा जो आहे तो अस्तित्वात असलेले जे खाजगी उद्योग होते, म्हणजे उदाहरणार्थ बँका किंवा इन्शुरन्स, त्यांचं आपण राष्ट्रीयकरण केलं. किंवा कोळशाच्या खाणी किंवा अशा अनेक तेलाचा उद्योग, तेलाचा धंदा, हाही आपण राष्ट्रीयकरण केला. म्हणजे तो आपण निर्माण केला नाही, तो खाजगीमध्ये होता, त्याचं आपण राष्ट्रीयकरण केलं. बँका सगळ्या बँकांचं केलं नाही. 1969 मध्ये आता ज्याचा संदर्भ अनिल देसाईंनी दिला त्यावेळेला आपण 14 राष्ट्रीय बँकांचं राष्ट्रीयकरण केलं आणि त्याच्यानंतर आणखीन 6 बँकांचं केलं आणि त्या खाजगी बँका राष्ट्रीयकृत झाल्या. तेच आपण विमा उद्योगाचं केलं, तेच काही प्रमाणात तेल आणि कोळसा उद्योगाचं. हे राष्ट्रीयकरण केलं म्हणजे जे खाजगी होतं ते राष्ट्रीयकरण, तो पब्लिक सेक्टर तयार झाला. हे पब्लिक सेक्टर ही संज्ञा सगळ्यांना एकाच पद्धतीने वापरता येत नाही. रेल्वे हे होतं ते आपण घेतलं, आपण सार्वजनिक क्षेत्रात उद्योग करून भिले दुर्गापूर काढले आणि बँका किंवा इन्शुरन्स हे आपण राष्ट्रीयकृत करून घेतले. म्हणजे हे 3 वेगवेगळ्या प्रकारचे सार्वजनिक उद्योग आहेत. चौथा एक सार्वजनिक उद्योग आहे, त्याचा प्रत्यक्ष उत्पादनाशी किंवा फायद्यासाठी संबंध नाही. तो म्हणजे आता IIT सारख्या संस्था काढल्या किंवा भाकरा नांगल सारखं धरण बांधलं किंवा कोयना धरण बांधलं, हे जे होते हे उद्योग नाहीये. या एक प्रकारे निर्माण केलेल्या सेवा आहेत, ज्याच्यातनं पुढे आपण महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्ड अशा संस्था निर्माण केल्या. त्या सार्वजनिक क्षेत्र, पब्लिक सेक्टर, आपण गुंतवणूक केलेलं क्षेत्र आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अंडरटेकिंग आणि अशा प्रकारची उपयुक्ततावादी क्षेत्र, या सगळ्याचा विचार आपण एकत्रितपणे करू शकत नाही. त्याचा प्रत्येकाचा वेगळा करावा लागतो. आता सध्या काय प्रयत्न चालू आहे या सरकारचा, त्याला ते FDI असं म्हणतात, म्हणजे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट. म्हणजे परदेशी कंपन्या आहेत त्यांनी आपल्या देशामध्ये गुंतवणूक करावी किंवा आपल्याकडचे कारखाने जे आहेत किंवा आपल्याकडचे उद्योग आहेत ते त्यांनी विकत घ्यावे. म्हणून आपल्याकडचे इन्शुरन्स धंदा जो आहे, उदाहरणार्थ LIC, हा अत्यंत उत्तम नफ्यामध्ये चाललेला आपल्या देशातला उद्योग आहे. अतिशय उत्तम प्रकारे तो चालू आहे. सर्वात जास्त LICचा फायदा आहे. असं असताना सुद्धा LIC या सरकारने विकायला काढलेली आहे. विकायला काढले याचा अर्थ ह्यातले जे शेअर्स आहेत, म्हणजे अतिशय उत्तम नफा मिळवणाऱ्या या कंपनीचे शेअर्स परदेशी विमा कंपनीने घ्यायचे आणि हळूहळू ती कंपनी त्यांच्या ताब्यात जायची. तीच गोष्ट बँकांच्या बद्दल आहे. आपण 1969 मध्ये 14 बँका आणि नंतर पुढे 20 एकूण राष्ट्रीयकृत केल्या. त्या राष्ट्रीयकृत बँका आता परत डिनॅशनलाइज किंवा प्रायव्हेटाइज करायचा असा विचार चालू आहे. याचा अर्थ असा, त्या बँका आता खाजगी उद्योगपतींकडे द्यायच्या. खाजगी उद्योगपतींकडे द्यायच्या म्हणजे अगोदर त्या खाजगी उद्योगपतींकडेच होत्या 69 मध्ये. त्या त्यांनी का घेतल्या, तर खाजगी उद्योगपतींनी त्या बँकांवरती अशा प्रकारचं नियमन आणि नियंत्रण ठेवलं होतं की ज्याच्यामुळे छोटे व्यावसायिक, छोटे शेतकरी, मध्यम व्यावसायिक, मध्यम शेतकरी यांना कर्जही मिळत नव्हती. सगळी कर्ज जी होती ती बडे उद्योगपतींनाच ती जायची, कारण त्या बड्या उद्योगपतींच्याच बँका होत्या. त्या बड्या उद्योगपतींनी निर्माण केलेल्या बड्या उद्योगपतींच्या बँका फक्त बड्या उद्योगपतींना कर्ज द्यायच्या आणि सर्वसामान्य छोटे व्यावसायिक, छोटे उद्योग यांना कर्ज पण मिळायचे नाही. जर अर्थव्यवस्थेचा विकास व्हायचा असेल तर समाजातल्या विविध क्षेत्रांना उत्पादक क्षेत्रामध्ये आणलं पाहिजे. उत्पादक क्षेत्रामध्ये आणलं पाहिजे म्हणजे त्यांना गुंतवणुकीची संधी दिली पाहिजे, म्हणजे त्यांना कर्ज उपलब्ध करून दिलं पाहिजे. म्हणजे जो गरीब मनुष्य, तुलनेने छोटा व्यावसायिक आहे, ज्याला मोठी कर्ज देणं परवडत नाही,
त्याचा अत्यंत छोटा व्यवसाय आहे, पण त्याला कर्जच उपलब्ध नसल्यामुळे तो त्याचा व्यवसाय चालवू शकत नाही किंवा वाढवू शकत नाही. त्यांना कर्ज मिळण्याची सोय झाली पाहिजे. अशा पद्धतीने आपल्या आर्थिक विकासाला मदत होईल असा विचार करून इंदिरा गांधींनी 69 मध्ये बँकांचं राष्ट्रीयकरण केलं. बँकांचं राष्ट्रीयकरण होण्यापूर्वी संबंध देशामध्ये 5-6 हजार फक्त बँकांच्या शाखा होत्या. त्या प्रामुख्याने शहरांमध्ये होत्या, परंतु मुख्यतः मेट्रोपॉलिटन सिटीजमध्ये होत्या, मुंबई, कलकत्ता, मद्रास वगैरे. राष्ट्रीयकृत झाल्यानंतर त्याच्यानंतरच्या 10 वर्षामध्ये जवळजवळ 5 लाख एवढ्या बँकांच्या शाखा निरनिराळ्या गावांमध्ये निघाल्या. त्या गावांमध्ये शाखा झाल्यानंतर तिथून शेतकऱ्यांना कर्ज मिळायला लागली, छोट्या व्यावसायिकांना मिळायला लागली, लोहा चांभार यांना सुद्धा कर्ज मिळायला लागली आणि त्यांचे व्यवसाय वाढायला लागले. ज्या हरित क्रांतीबद्दल आपण बोलतो, म्हणजे ग्रीन रिव्होल्युशन बद्दल बोलतो, ती ग्रीन रिव्होल्युशन ही जर बँका राष्ट्रीयकृत झाल्या नसत्या तर ती ग्रीन रिव्होल्युशन होऊ शकली नसती. कारण शेतकऱ्यांना कर्ज मिळाले नसते, शेतकऱ्यांना पाण्यासाठी कर्ज काढायला लागत होती, विजेसाठी कर्ज काढायला लागत होती, पण ती त्यांना या बँका देत नव्हत्या. त्या राष्ट्रीयकृत झाल्यानंतर त्यांना मिळायला लागली. म्हणजे आर्थिक विकासच केवळ झाला नाही, तर जो उपेक्षित वर्ग होता, जो व्यवसायात येऊ इच्छित होता, त्यांना ती कर्ज मिळाल्यामुळे ते पण त्या महामार्गावरती आले, अर्थव्यवस्थेच्या महामार्गावरती आले. आता हा जो विचार आहे, हा विचार बाजूला ठेवून जे वस्तुस्थितीमध्ये राष्ट्रीयकृत आहे त्याचं खासगीकरण करायचं असा विचार ज्या वेळेला सुरू झालाय, त्यावेळेला तो परदेशी कंपनीच्या मार्फत सुद्धा करायचा असा विचार त्याच्यामध्ये प्रामुख्याने आहे. मग स्वाभाविकच अशी आता सध्या काही लोक कोणताही विचार न करता, परंतु नेहरू विद्वेषाने यांची डोकी भरलेली आहेत, ते असा विचार करतात की कल्पना नेहरूंना का नाही सुचली. 1947 साली स्वातंत्र्य मिळाल्यानंतर नेहरूंनी तेव्हाच परकीय गुंतवणूक भारतामध्ये का आणली नाही. पहिल्यांदा आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की भारतामध्ये परकीय गुंतवणूक करायला कोणताही युरोप किंवा अमेरिका तयार नव्हते, जपानही तयार नव्हते. याचं साधं कारण असं होतं, भारताने ब्रिटिश साम्राज्यशाहीच्या विरोधात जो संघर्ष दिला होता, त्यामुळे सर्व युरोपियन देश हे भारतात गुंतवणूक करायच्या विरोधात होते. त्यांना भारतात गुंतवणूक करायची नव्हती आणि म्हणून आपल्याला त्यांची गुंतवणूक येत नाही आणि आपल्याकडचे जे उद्योगपती होते, म्हणजे टाटा, बिर्ला वगैरे जे कोण असतील ते, त्यांची क्षमता इतर उद्योग वाढवण्या एवढी नव्हती. त्यांना स्टीलचे मोठाले उद्योग काढता येत नव्हते, कोलचे मोठाले उद्योग काढता येत नव्हते. काही प्रमाणात टाटांचा टिस्कोचा कारखाना होता, तिकडे टाटानगरला गाडी सुद्धा होत्या, परंतु एकूण व्यवसाय वाढवण्याच्या दृष्टिकोनातनं आपल्याकडच्या भारतीय भांडवलदार ज्याला आपण म्हणू किंवा भारतीय उद्योगपती म्हणू, त्यांना तो विस्तार करणं शक्य होत नव्हतं. म्हणजे त्यांनाही विस्तार करणं शक्य नाही, परदेशी भांडवल येणं शक्य नाही. अशा व्यवस्थेमध्ये पंडित नेहरूंनी जी संकल्पना मांडली त्या संकल्पनेचं नाव आहे मिश्र अर्थव्यवस्था. मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये भारत सरकारनेच लोकांच्या करामधनं येणारी जी रक्कम आहे त्या रकमेतनं भारतातले स्वतःचे उद्योग काढायचे, म्हणजे राष्ट्रीय उद्योग काढायचे. ते राष्ट्रीय उद्योग भारत सरकारने सुरू केले, त्याला सार्वजनिक क्षेत्रातले उद्योग असं आपण म्हणतो. असे कितीतरी उद्योग सार्वजनिक क्षेत्रामध्ये होते आणि आजही आहेत, परंतु आता हळूहळू ते विकायला काढले जात आहे. आता हे जे सार्वजनिक क्षेत्रातले उद्योग होते ते जर काढले नसते तर 1947 नंतर जो काही आपला विकास झाला, जी प्रगती झाली, ती होऊच शकली नसती. याचं अतिशय छोटस उदाहरण आपल्याला घेऊन हा मुद्दा समजावून घेता येईल. ज्या वेळेला भारतात स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला भारतामधल्या मध्यमवर्गाची संख्या जेमतेम 3 ते 4% होती आणि ते सुद्धा मुख्यतः सवर्ण जातीतले लोक होते, तेवढेच ते मध्यम वर्गात होते. बाकी ओबीसी ज्यांना आता आपण म्हणतो, दलित म्हणतो, इतर जातीतले लोक म्हणतो, त्यांना पुढे यायला, आर्थिकदृष्ट्या पुढे यायला समाजामध्ये वावच नव्हता. कारण एकूणच मध्यम वर्ग हा अतिशय फक्त सवर्णांपुरता आणि तोही 2-3% एवढाच होता. 2-3% मराठी देशातला मध्यम वर्ग जो होता, महाराष्ट्र त्यातल्या त्यात मराठी सगळ्यात पुढे होता त्या मध्यम वर्गामध्ये. काही प्रमाणात बंगाल पुढे होता, परंतु हे मराठी बंगाल वगैरे सोडले तर बिहार, उत्तर प्रदेश इकडे मध्यम वर्ग जवळजवळ नव्हताच. आता देशामध्ये जवळजवळ 40% मध्यम वर्ग आहे. म्हणजे 40% आपल्या 130 कोटीपैकी मध्ये म्हणजे जवळजवळ 35 ते 40 कोटी लोक आज मध्यम वर्गात आहेत, जे प्रत्यक्षात त्यावेळेला 2-4% फक्त होते. आता हा मध्यम वर्गाचा जो विकास झालाय किंवा हा विस्तार झालाय, हा विस्तार जर त्याच्यानंतर आपण सार्वजनिक क्षेत्रात गुंतवणूक केली नसती, बँका राष्ट्रीयकृत केल्या गेल्या नसत्या, विमा राष्ट्रीयकृत केल्या गेल्या नसत्या, तेलाचे उद्योग राष्ट्रीयकृत झाले नसते, तर या मध्यम वर्गाचा विस्तारच झाला नसता. तो मध्यम वर्ग त्याच्याच एका परिघामध्ये अडकून पडला असता आणि
तो जर परिघामध्ये अडकून पडला असता तर तो महामार्गावरती आर्थिक व्यवस्थेच्या आलाच नसता आणि स्वाभाविकच त्याच्यामुळे कन्झम्पशन कमी झालं असतं. म्हणजे एकूण ग्राहक वर्ग हा मध्यम वर्ग जो झाला त्याचं लक्षण होतं ग्राहक. तो ग्राहक झाला तोपर्यंत त्याला ग्राहक शक्तीच नव्हती, तोपर्यंत ग्राहक शक्ती संकल्पना सुद्धा नव्हती. त्यावेळेला तर ग्राहकांच्या संघटना सुद्धा नव्हत्या, कारण त्यावेळेला ग्राहक हा वर्ग निर्माण झालेला नव्हता. ग्राहक हा वर्ग निर्माण झाला तो एका विशिष्ट मध्यम वर्गानंतर निर्माण झाला. त्यावेळेला शाळा ज्या होत्या त्या सगळ्या सार्वजनिक क्षेत्रातल्याच होत्या, कॉलेजेस सगळी सार्वजनिक क्षेत्रातलीच होती. नंतर पुढे खासगी तयार झाली. खासगी क्षेत्रातल्या शाळा निर्माण झाल्यानंतर ह्याच मध्यमवर्गाने सगळे फायदे त्यांनी सार्वजनिक क्षेत्रातले घेऊन हळूहळू आपली मुलं खासगी शाळांमध्ये कॅपिटेशन फी देऊन पाठवायला सुरुवात केली, खासगी कॉलेजांमध्ये पाठवायला सुरुवात केली. त्यांनाही खासगी नोकऱ्यांचं आकर्षण वाढायला लागलं. पब्लिक सेक्टर मधली नोकरी करणं हे त्यांना कमीपणाचं वाटायला लागलं आणि पब्लिक सेक्टर म्हणजे करप्शनचे अड्डे आहेत, पब्लिक सेक्टरमध्ये उत्पादन होत नाही अशा प्रकारची टीका तमाम वर्तमानपत्रांना व्हायला लागली. ही सर्व वर्तमानपत्र खासगी क्षेत्रात होती, त्यांना इंटरेस्ट पब्लिक सेक्टरला कमी महत्व देण्याचा होता, खासगी क्षेत्राला महत्व जास्त देण्याचा होता. ज्या काही उणीवा सार्वजनिक क्षेत्रात होत्या त्या दूर करायच्या ऐवजी खासगी क्षेत्र कशी मोठी आहेत, खासगी क्षेत्र कशी महत्वाची आहेत आणि खासगी क्षेत्रामधूनच कशी उत्पादकता वाढते अशा प्रकारची चर्चा सगळ्या वर्तमानपत्रांमध्ये होत गेली. त्याच्यातलाच पुढचा टप्पा होता की परदेशामध्ये सगळं छान छान चाललेलं आहे. अमेरिका आणि युरोप मधल्या कंपन्या उत्तम आहेत, भारतातल्या कंपन्या वाईट आहेत, भारतातल्या लोकांना कंपन्या चालवता येत नाहीत, म्हणून आता परदेशी भांडवल आणून त्यांना आपण त्या कंपन्या चालवायला द्याव्या अशा प्रकारचा विचार आपल्याकडे व्हायला लागला. आणि तो व्हायला लागल्यानंतर हळूहळू आपल्याच कंपन्या ज्या आहेत त्या परदेशी कंपन्यांना विकायची चर्चा सुरू झाली. म्हणजे केवळ खासगीकरण नव्हे, जे आपण निर्माण केलेलं होतं किंवा जे आपण राष्ट्रीयकृत केलेलं होतं किंवा जे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अंडरटेकिंग होतं तेच खासगी क्षेत्राने विकायचं आणि परदेशी कंपन्यांना सुद्धा विकायचं. ही प्रक्रिया आपण आता सुरू केलेली आहे, ती धोकादायक आहे. आता उदाहरणार्थ संबंध देशभर रेल्वे आहे. रेल्वे काही प्रत्येक वेळेला प्रॉफिटचा विचार करून ती चालवली जात नाही. कित्येक गावांना रेल्वे कनेक्ट केली जाते ती प्रॉफिटचा विचार करून नाही, तर त्या गावापर्यंत रेल्वे गेली पाहिजे. त्या गावाला रेल्वे गेली तर त्याचा विकास होईल, त्या गावामधली दुकानं वाढतील, त्या गावामधला व्यवसाय वाढेल, त्या गावामधला जो मध्यमवर्ग आहे तो इकडे तिकडे जाऊ शकेल, प्रवास करू शकेल. असे सगळे विचार करून रेल्वे सुरू केली गेली. रेल्वे केवळ प्रॉफिटचा विचार करून सुरू केली नाही. जशी आपल्याकडे एसटी ठिकठिकाणच्या गावागावात आता आपण पाहिलं असेल, या ज्या एअर कंडिशन बड्या बड्या गाड्या आपल्या आजूबाजूला फिरतात त्या फक्त महत्वाच्या म्हणजे जिथे प्रॉफिट मिळतो अशाच ठिकाणी जातात. परंतु आपली एसटी असेल किंवा आपली रेल्वे असेल, हे ज्या गावांमध्ये किंवा ज्या शहरांमध्ये पोहोचणं अतिशय कठीण होतं अशा ठिकाणी पोहोचण्याची व्यवस्था करणाऱ्या रेल्वे आणि या एसटी बसेस होत्या त्या सगळ्या सार्वजनिक क्षेत्रातल्या होत्या. जर तशा प्रकारे रेल्वे सगळीकडे गेली नसती तर आपल्या देशाचा हा विकासच झाला नसता. अन्नधान्य ठिकठिकाणी पोहोचत नसतं, अन्नधान्य सोडा आणीबाणीच्या काळामध्ये सैन्य सुद्धा पोहोचत नसतं. म्हणजेच रेल्वेचा विकास, सार्वजनिक क्षेत्रातल्या रेल्वेचा विकास हा आपल्या सर्वांगीण विकासाचा भाग होता. आता मोदी सरकारने हळूहळू ह्या रेल्वेतली काही स्टेशन, काही रूट हे खासगीकरण करायला सुरुवात केली. याचा अर्थ असा की रेल्वेचे काही रूट आता काही खासगी कंपन्या चालवतात, काही स्टेशन ही खासगी कंपनीच्या ताब्यात जातात. त्या स्टेशनांवरती जी दुकानं येतील, रेस्टॉरंट येतील, ती सगळी त्या खासगी कंपन्या चालवणार. म्हणजेच रेल्वेने प्लॅटफॉर्म तयार करायचे, रेल्वेने रूळ बांधायचे, रेल्वेने सिग्नल सिस्टीम तयार करायची. म्हणजे सगळ्या रेल्वेचा पब्लिक सेक्टरचा खर्च हा या सार्वजनिक उद्योगाच्या माध्यमातून करायचा. परंतु त्या फायद्यातनं त्यांनी प्रायव्हेट सेक्टरनी त्यांचे उद्योग वाढवायचे. म्हणजे स्टेशन आणि प्लॅटफॉर्म हे सरकारने करायचे, पण स्टेशन आणि प्लॅटफॉर्मवरचा जो रेस्टॉरंट असेल किंवा अन्य उद्योग असतील किंवा व्यवसाय असतील ते मात्र खासगी लोकांनी ताब्यात घ्यायचे. अशा प्रकारे आता विमानतळाचं उदाहरण आपण घेऊया. आता हे विमानतळ आपल्या देशातले महत्वाचे विमानतळ जे आहेत ते सगळे अदानी उद्योगपतींनी ताब्यात घेतलेले आहेत, अदानीच्या मोठ्या उद्योगांनी ताब्यात घेतलेले आहेत. पण विमानतळ बांधले कोणी, त्याच्यासाठी गुंतवणूक कोणी केली, त्याच्यासाठी तंत्रज्ञान कोणी आणलं, ते तंत्रज्ञान कोणी राबवलं, ते एम्प्लॉईज कोण होते, हे सगळे सार्वजनिक क्षेत्रातले एम्प्लॉईज होते. आता ही सगळे विमानतळ जर एका अदानी नावाच्या कंपनीच्या खासगी कंपनीच्या ताब्यात गेले असतील तर तिथे होणाऱ्या पार्किंग फी पासून ते विमान ज्यावेळेला लँड होतं त्या लँडिंग फी पर्यंत सगळे पैसे आता याच्यापुढे अदानी घेणार या महत्वाच्या एअरपोर्ट्स. याचा अर्थ सरकारने गुंतवणूक केली, सरकारने विमानतळ उभे केले, सरकारने विमानतळाचा विकास केला
आणि तो विकास झाल्यानंतर त्यांनी सरळ सरळ ते अत्यंत स्वस्तामध्ये अदानी नावाच्या उद्योग समूहाला विकून टाकले. तेच अंबानीच्या बद्दल आहे. आपल्याकडे जे आता फोन सिस्टीम आहे, आता मोबाईल आले, याच्या अगोदर आपले साधे फोन घरामध्ये असायचे, ते फोन सगळे MTNL किंवा BSNL यांनी सगळीकडे वाढवलेले होते. म्हणजे पूर्वी त्याला बॉम्बे टेलिफोन, पुणा टेलिफोन असं म्हणायचे, पुढे ते MTNL आणि BSNL झाले. हे सगळ्या फोनचं नेटवर्क हे त्या पब्लिक सेक्टरने केलं, म्हणजे MTNL ने केलं किंवा BSNL ने केलं. हळूहळू या लोकांनी ते अंबानीला विकायला सुरुवात केली. अंबानीला ते विकायला सुरुवात केल्यानंतर आता MTNLच्या जवळजवळ 75% एम्प्लॉईजना त्यांनी VRS देऊन किंवा नोकरीवरून काढून टाकलेलं आहे. आणि त्याच एम्प्लॉईजना परत ते कामावर घेत आहेत कॉन्ट्रॅक्टवरती 1/3 पगारावरती. म्हणजे अंबानीच परत कामावर घेत आहे, पण ते सरकारी MTNL विकून टाकून त्या जागी स्वतःची टेलिफोन कंपनी आल्यानंतर त्यांनी 2 प्रकार केले. एक, त्यांनी स्वतःच्या टेलिफोन कंपनीचं जाळं आणलं, आणि दुसरं त्यांचं जे मोबाईल फोन आहे जिओ, ते वाढवण्यासाठी त्यांनी या सगळ्या यंत्रणेचा पूर्णपणे वापर केला. आता हा जो वापर आहे, आपली जे टेलिफोनचे टॉवर्स असतात किंवा त्याच्यासाठी लागणारी जमीन असते, त्याच्यासाठी लागणारी जी सगळी नेपथ्य रचना आहे ती सरकारने केलेली आहे, सरकारच्या गुंतवणुकीत झाली आहे, परंतु ती आहे तशा अवस्थेमध्ये अंबानींना आंदण करून दिली गेलेली आहे. म्हणजे अंबानी जो नफा कमवणार या टेलिफोनच्या माध्यमातून त्यांच्या जिओचा, हा सगळा नफा आपण म्हणजे भारत सरकारने, म्हणजे भारतीय जनतेने, म्हणजे भारतीय जनतेने टॅक्स देऊन किंवा भारतीय जनतेच्या सेवेसाठी निर्माण केलेले हे सर्व उद्योग, तिकडे टेलिफोनचे उद्योग अंबानींना, एअरपोर्टचे उद्योग अदानींना, आणि आता आपण आज पाहिलं एअर इंडिया हा पूर्णपणे टाटाला दिला. असे इतरही उद्योग काही टाटांना देण्यात येणार आहेत आणि आलेले आहेत. आजच्याच पेपरात अशी बातमी आहे की एअर इंडिया ही फक्त सुरुवात झाली आहे, आणि या मार्च महिन्यापर्यंत, म्हणजे मार्च 22 सालपर्यंत अजून कमीत कमी 11 महत्वाच्या पब्लिक सेक्टर कंपन्या ह्या ते निकालात काढणार म्हणजे खासगी क्षेत्रांना विकून टाकणार. खासगी क्षेत्रांना विकून टाकणार, ते इतक्या स्वस्तात विकून टाकणार आहेत की त्याच्या आधारे त्या विकत घेतल्यानंतर त्याच्यावरती जो प्रॉफिट कमवणार आहे ते अत्यंत स्वस्तामध्ये प्रचंड प्रॉफिट त्यांना करता येणार आहे. तो प्रचंड प्रॉफिट त्यांना करता यावा याच्यासाठी हे खासगीकरणाचं धोरण आहे. खासगीकरणाचं धोरण याचा थोडक्यात अर्थ असा की आपला देश हळूहळू जनतेच्या दृष्टिकोनातून विचार करायच्या ऐवजी भांडवलदारांच्या दृष्टिकोनातून विचार केला जाणार आहे. म्हणजे नफा या दृष्टिकोनातून, सेवा या दृष्टिकोनातून नाही. मगाशी मी म्हटलं रेल्वे असेल किंवा ST असेल किंवा टेलिफोन असेल किंवा वीज असेल किंवा बँका असतील, या सगळ्या ठिकठिकाणी काढल्या, त्या प्रत्येकाला प्रॉफिटचा विचार करून काढल्या नाही. ज्या बँका त्या खेड्यांमध्ये गेल्या तेव्हा त्या बँकांना त्या खेड्यात प्रॉफिट होईल का, त्या खेड्यामध्ये किती गिराईक येतील, कधी कधी काही बँकांना 50 सुद्धा गिराईक त्यांच्या बँकांकडे अकाउंट्सवर असायचे 50, तरी पण त्या बँका तिकडे गेल्या, कारण तिथल्या शेतकऱ्यांना तिथून कर्ज मिळाली पाहिजे, बँकिंगची सेवा मिळाली पाहिजे. ती बँकिंगची सेवा मिळण्यासाठी म्हणून बँका तिकडे गेल्या होत्या. आता अशा प्रकारचा कोणताही विचार या सरकारकडनं होण्याची शक्यता नाही, कारण खासगीकरणामध्ये मुख्य उद्दिष्ट नफा हे असतं, आणि सरकारच्या क्षेत्रातलं मुख्य उद्दिष्ट सेवा हे असतं. त्या सेवा आणि नफा ह्याच्यामध्ये जे अंतर येते हे आहे की नफ्यासाठी ते कामगारांना कमी करू शकतात नोकरीवरनं, म्हणजे कामगारांना ते काढून टाकू शकतात, कारण कामगारांना काढलं तर पगाराचे पैसे वाचतील, पगाराचे पैसे वाचले की नफा होईल, अशा पद्धतीने विचार केला जातो. सेवा क्षेत्राचा विचार करताना आपण शक्यतो नोकऱ्या वाढवल्या पाहिजेत असा त्याचा विचार केला जातो. म्हणजेच सरकारच्या क्षेत्रामधनं, पब्लिक सेक्टरमधनं एकूण समाजाचा, देशाचा आर्थिक आणि सामाजिक असा विकास होण्याचा प्रयत्न असतो. खासगीकरणामध्ये तो तसा विचारच नसतो, किंवा तसा तो यांना करायचाच नसतो. आणि हळूहळू अशा प्रकारे जे सार्वजनिक क्षेत्रातनं आपण निर्माण केलं, जी साधन संपत्ती निर्माण केली 47 सालपासून, जसं मगाशी मी म्हटलं त्यावेळेला फक्त 3 ते 4% मध्यमवर्ग होता, आता तो 40% आहे. आता हा जो 40% मध्यमवर्ग आहे ही एक मोठी बाजारपेठ आहे. 40 कोटी, 35 ते 40 कोटी लोकांची मध्यमवर्गीय बाजारपेठ, म्हणजे युरोपातल्या सगळ्या राष्ट्रांची मिळून जेवढी लोकसंख्या आहे तेवढी केवळ आपली मध्यमवर्गाची लोकसंख्या आहे. म्हणजे आपला मध्यमवर्ग हा एक आपल्या देशातला छोटा देशच तयार झालेला आहे की ज्या मध्यमवर्गाकडे आता सगळ्या सोयी सुख सोयी दिल्या जातात. आता मध्यमवर्गाकडे रेफ्रिजरेटर ही गरजेची बाब झाली, वॉशिंग मशीन ही गरजेची बाब झाली, मोबाईल फोन ही गरजेची बाब झाली, टेलिव्हिजन ही गरजेची बाब आहे. एकेकाळी म्हणजे फक्त 40-1 वर्षापूर्वी घरामध्ये रेडिओ आला तर त्याचं अप्रूव्ह होतं, आता टीव्ही आला तर त्याचा अप्रूव्ह नाही. आता घरामध्ये 2-2 टीव्ही आहेत. आपल्याकडे फक्त काही वर्षांपूर्वी, म्हणजे फक्त 20 वर्षांपूर्वी
फक्त 2च मोटारींची मॉडेल रस्त्यावरती आपल्याला दिसायची, एक होती फियाट आणि दुसरी होती अँबॅसेडर, नंतर काही काळासाठी स्टँडर्ड म्हणून आली. आता जवळजवळ 50 ब्रँड मोटारींचे कारचे जगातले सगळे हे आपल्याला रस्त्यावरती फिरताना दिसतात. हे 50 ब्रँड हे फॉरेनमधून आलेले, बहुतेकसे ते फॉरेनमधून आले, फारच कमी त्यातले भारतातले आहेत. आणि ते जे फॉरेनमधून आलेले ब्रँड आहेत त्या ब्रँडनी आता संपूर्ण आपलं ज्याला मोटार मार्केट म्हणू आपण, त्या मोटार मार्केटमध्ये सगळं आलं. स्कूटर आले, मोटरबाईक आले, कार आले, ट्रक आले. हे सगळं जे मार्केट आहे, कारचं जे मार्केट आहे हे आता खासगी कंपन्यांनी ताब्यात घेतलं. इतकंच नव्हे तर परदेशी कंपन्यांनी ताब्यात घेतलंय. आणि हे कोण खरेदी करतं तर प्रामुख्याने मगाशी मी म्हटलं तसा मध्यमवर्गीय ग्राहक वर्ग. हा मध्यमवर्गीय ग्राहक वर्ग जो आहे त्याला आता मगाशी म्हटलेल्या घरातल्या सगळ्या वस्तू या त्यांना खासगी कंपन्यांमधून मिळतात. आणि बाहेरचे ट्रक, ह्या सगळ्या ट्रक आणि कार आहेत ह्याही त्यांना बाहेरच्या खासगी कंपन्यांकडून मिळतात. त्यांचा विमान प्रवास सुद्धा आता खासगी कंपन्यांकडनं होतो. आता रेल्वे प्रवासही हळूहळू त्यांच्या खासगी कंपन्यांत व्हायला लागेल. ऑलरेडी अनेक बसेसचे रूट हे खासगी झालेले आहेत. त्या खासगी बसेसमधून आता आपण प्रवास करतो. आता ऑलरेडी आपल्याकडे ओला आणि उबेरचं जे महत्व वाढलेलं आहे तोही त्याचाच एक भाग आहे. याचा अर्थ टॅक्सीज पब्लिक सेक्टरमध्ये कधीच नव्हत्या. टॅक्सीज जरी पब्लिक सेक्टरमध्ये नव्हत्या तरी आता संपूर्ण ट्रान्सपोर्ट क्षेत्रावरती जे खासगी उद्योगाचं आवरण झालेलं आहे त्याच्यामुळे आपल्या देशाची संपूर्ण अर्थव्यवस्था ही आता खासगी क्षेत्रात म्हणजे भांडवलदारांच्या हातात जाणार आहे. आणि एकदा जर तशी ती भांडवलदारांच्या हातात गेली तर ते नफा या दृष्टिकोनाचा विचार करत राहतील. आणि त्यामुळे देशामध्ये विषमता वाढेल, विषमतेतनं असंतोष वाढेल आणि त्या असंतोषामधनं आंदोलनं वाढतील. जसं आता आपण शेतकऱ्यांचं आंदोलन पाहतोय. शेतकऱ्यांना का आंदोलन करावंच लागतंय याचं कारण असं की शेतकऱ्यांच्या ज्या जमिनी आहेत त्या विकत घेऊन त्या खासगी कंपन्यांना द्यायच्या आहेत. त्या ठिकाणी त्यांना गोडाऊन्स उभारायचे आहेत आणि त्या ठिकाणी त्या शेतीच्या जागी उद्योग उभारायचे आहेत. आणि म्हणून त्या शेतीची जमीन विकत मिळणं शक्य व्हावं खासगी उद्योगांना म्हणून ते कायदे करण्यात आले. आणि ते ज्यावेळेस शेतकऱ्यांनी ओळखलं त्यावेळेस शेतकऱ्यांनी त्याच्या विरुद्ध त्या काळ्या कायद्यांविरुद्ध आंदोलन केलंय. शेतकऱ्यांचं आंदोलन आहे ते सुद्धा खासगीकरणाच्याच विरोधातलं आंदोलन आहे. परंतु आता जवळजवळ 1 वर्ष पूर्ण होईल. अजून 1 महिन्यानी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला 1 वर्ष पूर्ण होईल. ऑलरेडी त्यांच्या शेतकऱ्यांच्या आंदोलनामधले जवळजवळ 600 लोक मेलेले आहेत या आंदोलनाच्या काळात. आणि परवाच आपण पाहिलं लखीमपूर खिरी येथे त्यांना चक्क चिरडण्यात आलं एका मंत्र्याच्याच त्यांच्या कारणी. म्हणजेच आता शेतकऱ्यांवरती थेट हिंसक हल्लाही सुरू झालेला आहे. म्हणजे ज्या वेळेला खासगीकरणाला त्यांना पाहिजे ते मिळत नाही त्यावेळी ते जनतेवरती हल्ला करायचा मागे पुढे पाहत नाहीत. जनतेच्या जीवाची त्यांना पर्वा नाहीये. म्हणजेच खासगीकरण आणि लोकशाही किंवा खासगीकरण आणि देशाची एकात्मता हे सगळे एकमेकांशी निगडीत संबंध आहेत. जर आपण खासगीकरण रोखलं नाही, जर हे काळे कायदे मागे घेतले गेले नाहीत, जर या खासगीकरणाच्या विरोधात तिथल्या कामगार संघटनांनी त्याला विरोध केला नाही, जर बँकांचं जे राष्ट्रीयकृत झालेलं आहे ते डिनॅशनलाइज करण्याचा, अराष्ट्रीयकरणाचा जो प्रयत्न चालू आहे तो जर आपण थोपवला नाही तर आपल्या अर्थव्यवस्थेला तर अडचण होईलच, परंतु आपला समाज सुद्धा विस्कळीत व्हायला सुरुवात होईल आणि बेकारी अधिक वाढेल, नुसती विषमता नाही. त्याच्यावरती आपल्याला आळा घालायचा असेल त्या खासगीकरणाच्या विरोधी आपण एक व्यापक चळवळ उभारायला पाहिजे. सर्व पक्षांनी एकत्रित उभारली पाहिजे. कारण सर्व पक्षांचं हित हे आता खासगीकरण रोखण्याचं आहे. कारण खासगीकरणामुळे फक्त काही मोजक्या भांडवलदारांचाच फायदा होणार आहे, सर्व समाजाचा नाही. या पार्श्वभूमीवरती गोपाळ तिवारींनी खासगीकरण आणि लोकशाही या विषयावरती हा परिसंवाद नेमला. गेले काही आठवडे त्याची वार्ता चालू आहे. त्याच्यामुळे ही जागृती समाजामध्ये होईल असा विश्वास व्यक्त करून माझे 4 शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद कुमारजी. अतिशय स्पष्ट शब्दात संभाव्य धोका काय आहे हे आपण दर्शकांना या ठिकाणी विशद केलंय. एफडीआय अर्थ काय, LIC कशी विकायला काढलेले आणि या सगळ्या अर्थव्यवस्थेचा विकास होण्याकरता समाजातील विविध घटकांचा उत्पादकांमध्ये परिवर्तन झालं पाहिजे आणि याच हेतूने इंदिराजींनी राष्ट्रीयकरण केले हेही आपण निदर्शनास आणले. आणि बँकांचे राष्ट्रीयकरण झाले नसते तर हरित क्रांती झाली नसती. हे एक डोळ्यात अंजन जाणारं सत्य आपण या ठिकाणी समोर मांडले. पंडित नेहरूंची मिश्र अर्थव्यवस्था या देशाला तारणारी आहे हे देखील आपण या ठिकाणी स्पष्ट केलं.
देशाला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा 34 कोटी आपली जनता होती, ते 3 ते 4% फक्त मध्यमवर्गीय होते आणि आता मध्यमवर्गीय 40% झालेला आहे. याच्यासाठी जे बँकांचं राष्ट्रीयकरणातून जे विकासाची संधी सर्वसामान्य शेवटच्या घटकाला पूर्वीच्या नेहरू गांधींच्या किंवा पूर्वीच्या सरकारांनी जी काही दिलेली आहे त्याच्यामुळेच हे सगळं होऊ शकलं, असं परखड मत आपण या ठिकाणी व्यक्त केलं, मांडलं. त्याचप्रमाणे आपण असंही सांगितलं की पब्लिक सेक्टरला बदनाम केलं गेलं की तिथे भ्रष्टाचार होतो, उत्पादकता होत नाही. परंतु वास्तवता तशी जरी नसेल तरी माहितीचा अधिकारासारखं शस्त्र पूर्वीच्या सरकारांनी ते वेळीच या जनतेला देखील दिलेलं आहे. आणि रेल्वे लाईन सारखी संस्था, रेल्वेचा विकास झाला तेव्हा आपण सांगितलं अनेक भागात जिथे लोक पोहोचू शकत नव्हती तिथपर्यंत रेल्वे नेली. आपल्याला अत्यंत चांगल्या रीतीने माहिती आहे की मधु दंडवते यांच्या प्रयत्नांमुळे कोकणात रेल्वे गेली, त्याविषयी ते आग्रही होते. हे सर्व जे काही प्रगती विकास साधला गेला हा तो पूर्वीच्या सरकारांचं एक व्यापक धोरण, दूरदृष्टी आणि याच्यामुळेच होऊ शकला. जसं UPA 1 आणि UPA 2 मध्ये 23 कोटी जनता BPLच्या बाहेर आली, म्हणजे दारिद्र्य रेषेच्या बाहेर आली. हे सरकार जर असंच जर राहिलं तर मध्यमवर्गीय दारिद्र्य रेषेखाली जाईल का काय, ही भीती देखील आता वाटायला लागली आहे आणि त्याप्रमाणे तशी पावलं उचलली जात आहेत. कारण फक्त मोठ्या मुठबल भांडवलदारांचं हित तपासायचं, जोपासायचं हेच या सरकारचं हित आहे. आणि त्यामुळे हाती आलेली सत्ता लोकशाहीच्या मार्गाने याचा सदुपयोग तर दुरुपयोग होतोय. आणि हा एक भ्रष्टाचार नाही का, हा एक देशावर दरोडा नाही का, देशाच्या साधन संपत्तीवर हा एक दरोडा नाही का, हा विचार या कुठे यायला लागलाय. असा विचार करणं जनतेला, आम्हाला भाग पडायला लागलंय. आणि देश हिताच्या दृष्टीनं हा विचार करण्यासाठी व्यापक चळवळ सर्व पक्ष उभी राहिली पाहिजे, असं पण या ठिकाणी कुमारजींनी वेळीच या ठिकाणी आपले विचार मांडलेत, हे बोलून दाखवलंय. याचा धोका आपल्याला त्या ठिकाणी कथित केलाय. जर हे रोखलं नाही तर अन्यथा येणारा काळ आपल्या भावी पिढ्यांना हे किती त्रासदायक होऊ शकतं याचा पण संभाव्य धोका आपण या ठिकाणी व्यक्त केला. आपण या ठिकाणी आलात. या राजीव गांधी स्मारक समितीचे आमचे ज्येष्ठ सदस्य, अभिनव शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजीव जगताप हे देखील या आमच्या संस्थेच्या प्रत्येक कार्यक्रमात सहभागी होतात, त्यांचं सहकार्य असतं. आणि राजीव गांधी स्मारक समितीच्या वतीने आमचे अभिनव शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजीव जगताप हे आभार प्रदर्शनाचं काम करतील या वेबिनारचं. आणि राजीवजी जगताप यांनी आभार व्यक्त करावेत अशी मी त्यांना विनंती करतो. नमस्कार, मी राजीव जगताप, ज्येष्ठ पत्रकार आणि खासदार कुमार केतकर साहेब यांनी जे प्रबोधनात्मक विश्लेषण आज आपल्याला सांगितलं हे खरं तर तरुण पिढीपर्यंत पोहोचलं पाहिजे. कारण तरुण पिढीला या सगळ्या गोष्टी अजिबातच माहिती नाहीत. त्यांनी वेळात वेळ काढून आमच्या या वेबिनार मध्ये सामील झाले, त्यांचे मी मनापासून राजीव गांधी स्मारक समितीच्या वतीने आभार मानतो. त्याचबरोबर ज्येष्ठ खासदार अनिलजी देसाई यांनी देखील वेळात वेळ काढून या वेबिनार मध्ये सहभाग घेतला, त्यांचे देखील मी मनापासून आभार मानतो. त्याचबरोबर आपले सगळ्या ह्या कार्यक्रमाचे वेबिनारचे संयोजक गोपालदादा तिवारी, सगळे राजीव गांधी समितीचे सभासद यांचे देखील मनापासून आभार मानतो आणि थांबतो आणि हा कार्यक्रम संपन्न झाला असे जाहीर करतो. धन्यवाद.